काल रात्री दिल्लीमध्ये जे घडलं त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे। एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला गेले आणि थेट अमित शहाची भेट घेतली। विशेष म्हणजे ना मोठी घोषणा, ना पत्रकार परिषद, ना अधिकृत माहिती। आणि म्हणूनच आता प्रश्न विचारला जातोय, ही फक्त साधी भेट होती की महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय गेम सुरू झालाय। नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत काल रात्री दिल्लीमध्ये नेमकं काय घडलं आणि त्याचा महाराष्ट्राच्या सत्ताकारणावर काय परिणाम होऊ शकतो। मित्रा, सध्या महायुतीमध्ये सर्व काही शांत दिसत असलं तरी पडद्यामागे मोठा संघर्ष सुरू असल्याचं बोललं जातंय। कारण आता खरी लढाई सुरू झाली विधान परिषद जागा वाटपावरून। भाजपला जास्त जागा हव्यात कारण महाराष्ट्रामध्ये स्वतःचं पूर्ण वर्चस्व निर्माण करायचं आहे, तर दुसरीकडे शिंदे गटालाही स्वतःची ताकद दाखवायची आहे। राजकीय सूत्र सांगतात ठाणे आणि संभाजीनगर या जागांवरून मोठा तणाव आहे आणि म्हणूनच शिंदेंना थेट दिल्लीला जावं लागल्याची चर्चा सुरू झाली आहे। आता सर्वात मोठा प्रश्न, दिल्लीने शिंदेंना काय आश्वासन दिलं? कारण महाराष्ट्रामध्ये सत्ता टिकवण्यासाठी भाजपला शिंदे गटाची गरज आहे, पण त्याच वेळी भाजप स्वतःही मोठा व्हायचा प्रयत्न करत आहे। म्हणजेच महायुतीमध्ये सध्या मैत्रीपेक्षा नंबर गेम जास्त महत्त्वाचा झालाय। आणि मित्रांनो, राजकारणामध्ये जेव्हा गुप्त बैठकांची संख्या वाढते तेव्हा समजायचं की पडद्यामागे काहीतरी मोठं शिजतंय। आता तुम्हाला काय वाटतं, ही भेट फक्त औपचारिक होती की महाराष्ट्रामध्ये पुन्हा मोठं राजकारण सुरू झालंय? कमेंट करून नक्की सांगा।